संपलंय. हे जाऊ द्या. शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवलं नाही तुम्ही कोण. रावण रणात मेला कोणी सोडवलं नाही तुम्ही कोण. कंस रणात मेला कोणी सोडवलं नाही तुम्ही कोण. का वाया घालता याचं. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि तुम्हाला पाया पडून सांगतो, फक्त माझे 2 वाक्य ऐका. 2 महिने फक्त शाकाहार घ्या आणि घरचं खायला सुरुवात करा. तुम्ही आजारी पडू शकत नाही. याच्यावर तुमचं काय मत. घरचं खा. 80% लोक केमिकल खातात आणि 80% लोक रोडचं खातात. रोड 80% लोक डांबरीवर जेवतात. इतके नालायक अवलादीचे लोक आहेत. झुराला पडेल रसा खातो नालायक. झुराला पडेल. बायको देखणी करतो मग बायका केल्या कशाल तुम्ही. झालं बाय आंघोळ घरात करता आणि पोहे खायला डांबरीवर जाता. लाज नाही वाटत. का खाता. पटतंय का सांगा मला. का खाता. 40 रुपयाला वडापाव आहे. 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येत आहे. घरी भजे काढून खा. 30 रुपयाला पोहे प्लेट आहे. 30 रुपयामध्ये अख्खा घराला पोहे पुरतील एवढे पोरे होतील. घरात का 735 रुपये बोकड आहे. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. 4 जण जर जेवले तर 2,500 रुपये बिल होते डाब्यावर. 2,500 रुपयाला एक पुरा चांगल्या कंपनीचा तेल डबा येतोय. घरचं खा. पिठलं भाकरच खा. पाणीपुरी, नूडल, मॅगी, चायना, बराड, बर्गर. अरे नालायको, चांगलं खायला शिका. काय मत आहे तुमचं. कोणत्या खायला फक्त घरं घ्यायचे, गाड्या घ्यायच्या, घरं बांधायचे, टीव्ही घ्यायची भारी, मोबाईल भारी घ्यायचे, केस काळे करायचे, कपडे भारी घालायचे. खायलाच नाही. खायलाच नाही. फक्त झक मारायची. घरं, गाड्या, सेंट, अत्तर, ब्रँड आणि खायला काहीच नाही. बसलेल्या सगळ्या माणसांना खायलाच नाही. काय खाता डोंबलं तुम्ही. पाणीपुरी. कोणत्या बाईच्या घरात कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं. बोटवर कर बरं. तो सत्कार करतो मी. जाऊ दे. तुला खोबरं तरी कळतं का. खोबरं खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही. काजू बदाम तर तो कधी पाहिलेच नाही. मग तू काय खाते. अंड्याच्या पोळ्याने बोंबलाची मिरची. खायलाच नाही लोकांना. काय म्हणते तुमचं. शेंगादाणे खा. रात्री झोपताना वाटीमध्ये भिजत घाला. सकाळी खा. 1 महिन्यात तब्येत पहा. उडदाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी खा. आणि भाजीपाला बिगर फवारलेला खा. मठ खा, मूग खा, उडीद खा, उलगे खा, शेवग्याच्या शेंगा खा. फवारलेल्या जात नाही झाडाच्या. खायलाच नाही. खायलाच नाही. बायका देखण्या करायच्या. हायवेला जाऊन जेवायचं. गड्यानं करेल रोट्या खायच्या आणि बायका देखण्या करायच्या. आणि त्या धाब्यावरच्या रोट्या करायला तवा नसतोय. त्याला तावा आहे. तावा. आणि उलटणी नाही आहे पलटी करायला. हुक आहे. हुक. 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांडेत. 22 कीर्तनात बसले माया पुढं. आत्ता मी नाव सगळं सांग. मूर्खासारखं. हा विनोद नाही. हा विनोद आहे. हा विनोद आहे. घरचं खा आणि बाहेरचं खाऊन लोकांना रोग येत. तुमचं काय मत आहे. अरे जपा याला. हे गेल्यावर काय करायचंय. ही संपत्ती आहे. हे देव राहण्याचं ठिकाण आहे. आणि 80% लोकांना कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. कबूल करा. आहे की नाही. आणि आजपासून तुम्ही फक्त घरचं 2 महिने खा आणि शुद्ध शाकाहार घ्या. तब्येत होणार. डॉक्टर खर्च नाही. किती गोळ्या खाणार तुम्ही. नुसत्या गोळ्या. फालतू व्हायच्या गोळ्या, उतानं व्हायच्या गोळ्या, तोंड वास व्हायच्या गोळ्या, तोंड मिटवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपणार. खातो काय. साखर, डायबिटीस, वांग, मुळ्या. खातो काय. साखर, वांग, अरे काय खातो. खायलाच नाही लोकांना. आणि हे मी बोलत नाही. हे मी बोलत नाही. गाथा बोलतोय.
गाथा युक्त आहार विहार. आहार चांगला पाहिजे. तुम्ही आजपासून शाकाहार केला 2 महिने तुम्ही आजारीत पडू शकत नाही. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत आणि कॅन्सरपेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. आणि अपघात होण्याचं एकमेव कारण दारू. तुमचं काय मत आहे? 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जिंदगी संपली. लाज वाटते. 4 वर्षात 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. 70 वर्षाचा बाप 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओततोय. आई जिवंत आहे. गेलाय मुलगा. 18चा गेलाय, 22चा गेलाय, 24चा गेलाय, 30चा गेलाय. का गेलाय? दारू. इथं गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा. दारूनं गावांचं वाटोला केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची वाट. काय म्हणणं तुमचं? बोलायचं नाही कोणी. कलियुगात खरं कोणी बोलायचं नाही. बोलला त्याचा गेम. बोलायचं नाही कोणी. संपली माणसं. थरथरणाऱ्या हातानं बापानं पोराला खांदा दिलाय. 18 ते 22चे 95% पोरं दारू पितात. मिशा फुटल्या नाही नालायकांना. मिशा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे बापानं खांदा दिलाय आणि दारूमुळं काय झालंय जरा 2 मिनिटात 1 मिनिटात ऐका. थोडा अभंगाच्या बाजूला जाईल पण ऐका. बापानं खांदा दिला पोराला. नाही दिला. नाही दिला. पाप केलाय का त्या बापानं? पाप. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले त्यानं पाप आहे का? स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. कुठे आहे आम्ही कुठे आहे? एखादा तरुणपणात एखादा माणूस तरुणपणात जर मेला मारा आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लाडली पोरं हसतात. का? काय माहित त्यांना माझा बाप मेलाय? काय माहित त्यांना मला आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाहीये? ती पोरं आजीला विचारतात, आजी माझ्या बाबाला का अंघोळ घालतात लोक? आणि तिरडीवर पोरग प्रेत ठेवलं तर ती लहानाली पोरं विचारतात, आजी का बांधलं ग माझ्या बाबाला? का बांधलं? काय पाप केलं का माझ्या बाबानं? का म्हणून का माझ्या बाबाला बांधलं? प्रेत जर पेटवलं ना महाराज ताकी जनता रडते आणि त्याची पोरं हसतात. माहित नाही त्यांना मला आयुष्यभर बाप नाही याचा डाग लागलाय. नाही माहित. कीर्तनात बसलेल्या कोणाला जर राग आला महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणावं तर तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगड आहे. वाया का विधवा मुलीचा बाप, वाया का विधवा मुलीचा भाऊ, आणि मग कळेल तुम्हाला काय. द्या लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. आपण काय जगतोय ती लाज वाटू द्या. आणि प्रेत पेटून घरी आल्यावर ते पोरग आजीला विचारतं, आजी माझ्या बाबाला का पेटवलं ग? आजी का पेटवलं? आजीला रडता येत नाही, तिची दातखीळ बसते. आणि आजी म्हणते, अरे तुझा बाबा देवाघरी गेला, देवाघरी गेलाय तुझा बाबा. ते पोरग काय पाठ करतं? माझा बाबा देवाघरी गेला. आणि शाळेतले पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा जाळला रे? जाळला नाही रे, माझा बाबा देवाघरी गेलाय. त्याच्याच वर्गातली मोठाली पोरं म्हणतात, अरे देवाघरी गेले ना हे आपल्याला समजवण्यासाठी सांगतात, नाही तर आपला बाप मेलाय रे. तुझा बाप मेलाय रे, परत तुला बाप नाही रे. पोरग दप्तर आपटताय आणि घरी येऊन आजीला विचारतो, आजी खरं बोल, माझ्या वर्गातली सगळी पोरं म्हणली तुझा बाप मेलाय.
आणि तू म्हणते का माझा बाप देवाच्या घरी गेलाय? अशी तोंड दाबते सांगते परत असं बोलायचं नाही. ही कीर्तनात बसलेल्या 80% लोकांच्या घरातली चित्र आहेत. ऐंशी 80% तरुण पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. लग्न जमवणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर हे जमवणारेत ना नालायक, हे पहिले फटकावले पाहिजेत. तुमचं काय नालायक हो, कमिशन घेता दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता लाज नाही वाटत? काय मत आहे तुमचं? अरे तुम्ही लग्न जमवायचे 50,000 रुपये घेता आणि गरीबाच्या मुलींचं वाटोळं करता. आणि बरेच लोक म्हणतात की लोक मुलगी देत नाहीत. असं नाही आहे. जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. हा, तुझा पोरगा PSI, तुझा पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. तुझा पोरगा शिक्षक कर, रांग लागेल दारात. तुझा पोरगा धंद्यात उतरव, राग लागेल. किती लोक पुरी देतील? तुमच्या बापाने बांधलेलं तुम्हाला घर सापडणं आणि तुम्हाला पुरी द्यायचं काय? तुम्हाला बायको देण्यासारखं तुमच्याकडे काय आहे बा? बगलात गुचिड्या झाल्या नालाय का तरी तू कढरत येतो. आणि 100 रुपयांना व झाल्या तरी 90